इकडे काँग्रेस पक्षाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांची भेट घेतली होती। त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। अंतापूरकर गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत असून त्यांनी मतदारसंघातल्या 50 कार्यकर्त्यांना मुंबईत बोलवले। त्यामुळे अंतापूरकर हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार का याची आता चर्चा सुरू झाली आहे। माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मी काही वेळेस नव्हतो, परंतु मी सांगतो ना, हाच मला खेद वाटतो की आपण वारंवार त्या विषयाकडे आपण की जो घडलाच नाही त्याच्यावरती वारंवार आपण त्या विषयाकडे येतो, हा मला कुठेतरी खेद वाटतो। आणि दुसरी गोष्ट की हे जे आता सध्या पसरवण्याचा जो प्रकार वाढला आहे, त्यामुळे कुठेतरी निश्चितपणे कुठेतरी त्यांना जे वाटतंय ते त्या बाबतीत मला खेद वाटतो। माझी लवकरच भूमिका मी जाहीर करेन। तर जितेश अंतापूरकर आता काय निर्णय घेतात ते पाहावं लागणार आहे। त्यांनी सांगताना जरी तब्येतीच्या कारणामुळे आपण मुंबईत होतो असं म्हटलेलं आहे, मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मुंबईत बोलावून घेतल्यामुळे हे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्ते इथे येत आहेत का, मग या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये जाणार का, ज्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवस सुरू आहेत, त्याबाबत आता अनेक कयास बांधले जात आहेत।